हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो रात्री फार पाऊस पडत होता, त्यामुळे मला काही शूट करता नाही आलं. आम्ही काल तुळजापूरमध्ये स्टे केला होता. रात्री मंदिरसुद्धा बंद झालं होतं, त्यामुळे ठरलं की सकाळी लवकर उठून दर्शन घ्यायचं. सगळेजण रेडी झाले आणि निघालो. त्याआधी सगळ्यांनी चहा घेतला. उपाय दाखवा. मम्मी बिस्किट खायचं का? आजी काय मावशी काय केलं? आवाज येत आजीला, आवाज येत. मम्मी फिरा बरं टन वा गजरा लावला आम्हाला सोडून आणि यांनी घेऊन दिलाय. बघा प्रेम. कॅप्शन दिलं ना. मी होती बहिणी असं काही मेसेज केलाय. असं आहे का? आता टाकते परत स्टेटस दुसरं. तर गजरा आणि आम्ही दोघी मंदिरामध्ये फार गर्दी होती. आम्हाला 2 ते 3 तास लागणार होते दर्शनासाठी. सो हर्षूसाठी दूध वगैरे सगळं घेतलं होतं. आज आम्ही करणार होतो तुळजापूर, येडेश्वरी देवी, पंढरपूर आणि जेजुरी. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. मंदिरामध्ये फार गर्दी होती आणि त्यात हे पोरगं कोणाकडे राहत पण नव्हतं. मी दिसले की माझ्याकडेच यायचं होतं ह्याला. तरी पण सगळेजण त्याला घेत होते. सगळ्यांकडे थोडा वेळ थांबायचा. मी दिसले नाही की काहीच टेन्शन नाही, पण मी दिसले की मग माझ्याकडेच यायचं. त्यानंतर थोडासा क्रँकी झाला. त्याला दीदींनी छान झोपवलं. तिथं अर्धा पाऊण तास झोपला असेल तो. घाट घालू किती वाट पाहू किती लाट. गर्दी इतकी होती की 3rd फ्लोअरवरतून आम्ही 4th फ्लोअरवरती गेलो. त्यानंतर 2nd आणि मग 1st असं इतकं फिरून जायला लागत होतं. आणि प्रत्येक हॉलमध्ये 5 ते 6 लाईन्स होत्या. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू मावशी दमल्या. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. हर्षी बघा इतका वेळ कसं शांत बसलेलं आणि आता मला बघितलं लगेच लागलं रडायला. नजरेतली महाकालीचे रूप निळे. दिव्य रूपे तुझी दंगदाही दिशा. तुझ्या क्रोधाने दैत्य जळे. देह होऊन गुल्लाल तुझ्या दारात सांडू दे. साऱ्या फायनली 3 ते 3.5 तासानंतर आमचं दर्शन झालं. मांडू दे. कधी अंगार तू कधी शृंगार तू. कधी अंगार तू कधी शृंगार तू. तुझ्या पायाशी आम्हा
प्रत्येकाने नैवेद्याची ताटं घेतली होती देवीसाठी. त्यानंतर सगळ्यांनी त्यातलंच प्रसाद म्हणून थोडं थोडं खाल्लं. तुळजापूरमधनं निघण्याआधी सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. त्या हॉटेलमधली अशी पद्धत होती की मिसळ घेतली तर त्यासोबत फक्त 3च पाव भेटणार, एक्स्ट्रा पाव नाही देणार ते लोक. आणि एक्स्ट्रा पाव घ्यायचे असेल तर पूर्ण मिसळचीच प्लेट घ्यावी लागणार. काका त्यांना बोलले पुण्यात ये, तुला 70 रुपयात अनलिमिटेड मिसळ खायला घालतो. दादा नेक्स्ट दर्शन येरमाळा येडेश्वरी, त्याच्यानंतर पंढरपूर. ओके चलो शरू चलो ऐकर चलो. नवस पूर्ण झालाय की करायचंय? नवस पूर्ण झालं काय खातर आहे मग? हे बघा आता चप्पल नाही घातली आहे. चप्पल घालून हा मोठ्या चप्पल दिली तर मोठ्या चप्पलच घालून येईन तसे येडेश्वरी देवीला पोहोचलो. तिथे पण फार गर्दी होती. हर्षू आणि रात्री 10 वाजता आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो. पंढरपूरला सुद्धा मी फर्स्ट टाईमच आले होते. अर्ध्या तासामध्ये मंदिर बंद होणारच होतं. आम्ही लवकर पोहोचलो त्या मानाने. पंढरपूरमध्ये खूप छान दर्शन झालं. एंड नको करायला मग पंढरपूरला आले. ते आजारी पडलेत बघा. सगळे शॉपिंग करतात आणि आमचे भैया असेच फिरतात. काय तू काय केली शॉपिंग मम्मी? काहीच नाही घेतलं. झाली का शॉपिंग पल्लवी? सर झाली का शॉपिंग? काका आमचे दमलेत, खाली बसलेत काका निवांत. काय घेतलं? काय रे बा? अरे वा. आम्हाला तिथेच 12 वाजले होते. सो आता जेजुरीचा प्लॅन कॅन्सल झाला. बट 3 ते 4 देवदर्शन झाले, ते खूप छान झाले. अँड मेन थिंग सगळेजण एकत्र होते, त्यामुळे सगळ्यांनी खूप एन्जॉय पण केलं सोबत. खूप छान अशी 2 दिवसाची ट्रिप झाली. तुम्हाला कशी वाटली आमची फॅमिली नक्की सांगा आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय.